टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण. पोलिसांनी जनावरं जप्त केली. जवळपास गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये 20 ते 25 हजार जनावरे जप्त करण्यात आली आणि संबंधित गोशाळेकडे जमा केली. तर ती जनावरे गोशाळेत आहेत का नाही या गोष्टीची खात्री कधी पोलिसांनी केली का? तर अजिबात केली नाही. आज जर पोलिसांनी आपण दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जाऊन स्वतः पाहणी केली तर त्यांना तिथे जनावरच आढळून येणार. कारण हे गोरक्षक, हे गोशाळा चालक, हे लोक काय या ठिकाणी गोरक्षकच्या नावाखाली जी काही पोरं येतात ती कुठले आहेत? नेमकं मोहोळ शहरातले नाहीत, मोहोळच्या आसपासच्या खेड्यातले नाहीत, म्हणजे कुठले आहेत त्याची चौकशी करा. कारण त्याने आले आणि खटका लोकांच्या रात्री 11:30-12 वाजता त्यांच्या घरात घुसले आणि त्यांना मारहाण केली. त्यावेळेस रमजान नंबर चालू होता, आम्ही सगळे नमाज गेलो. तर ही जी बाब आहे त्यावेळी जर खाजगी लोक असली असती, मुस्लिम समाज जर एकत्रित झाला असता तर फार मोठा अनर्थ त्यावेळी घडला असता. तरी आम्ही आमची मुस्लिम समाज आम्ही लोकांना समजून सांगितलं. मोहोळचे सन्माननीय पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे साहेब यांना कोणत्या तरी कथित महिलेने, कोणतरी ठाकूर नावाची महिला आहे, तिनं असभ्य भाषेमध्ये आणि असंवैधानिक भाषेमध्ये जे काय सुनावलं, त्यानं सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला देखील ते वाईट वाटलं. कारण माझे आजोबा देखील पोलीस होते. खऱ्या अर्थानं त्या ठाकूर नावाच्या महिलेनं हेमंत शेडगे साहेबांनाच नाही तर राज्याच्या संपूर्ण पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलेलं आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तर अशा लोकांवरती 111 कलम दाखल होण्यास हे पात्र आहे. अशा लोकांवरती 111चं कलम लागत नाही, परंतु निष्पाप रोज मजुरी करून काम करणाऱ्या लोकांना हे 111चं कलम लावलं गेलं. हे अन्यायकारक पद्धतीनं लावलं गेलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की पण मध्यंतरी जे आमच्या मुस्लिम समाजावर अन्याय झाला गोरक्षकाच्या नावाखाली, काय गोरक्षक आले त्यांनी आमच्या मुस्लिम समाजाच्या लोकांना मारहाण केली. परंतु वास्तविक पाहतात ती जी कार्य त्यांचं चालू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर चालू आहे. अक्षरशः त्यांनी पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे. त्यांनी मारहाण न करता कुठल्या ते ड्रायव्हरला मारहाण कर, कुठे त्यात बसलेल्या पोरांना मारहाण कर. मध्यंतरी काय 24 तास त्या पोरांना मारहाण केली, म्हणजे कुठला कायदा हा? परत माझं एवढंच म्हणणं आहे त्या एखाद्या जनावराची वाहतूक करताना वाहन पकडलं जातं त्यावेळी हे गोरक्षक, कथित गोरक्षक त्या वाहन चालकाला मारहाण करतात, त्यांच्याकडून त्यांची आर्थिक लूट करतात, पोलिसांशी संगनमत करून खोटे गुन्हे नोंदवतात. या गोरक्षकांचा मास्टर माइंड नमस्कार, मी ॲडव्होकेट दादाराव पवार, जिल्हा संघटक रिपब्लिकन पीपल्स फ्रंट. मी सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत असून काही काळ पत्रकारिता केलेली आहे. या ठिकाणी जो मी मुद्दा आता बोलायला चाललोय तो अतिशय गंभीर आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकाराविषयीचा हा मुद्दा आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की गेल्या काही वर्षांपासून मोहोळ शहर आणि तालुक्यामध्ये बाहेरच्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील गोरक्षकांनी उच्छाद मांडलेला आहे. गोरक्षा करण्याच्या नावाखाली मोहोळ तालुक्यामध्ये या लोकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केलेला आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक मुस्लिम समाजाच्या युवकांवरती त्यांच्या माध्यमातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मी स्वतः काही केसेसमध्ये वकील म्हणून काम पाहिलेलं आहे, काही वेळा बातमीदारी केलेली आहे. त्यामुळं ही गोष्ट प्रामुख्याने माझ्या निदर्शनास आलेली आहे. सांगायचा मुद्दा असा आहे, ज्यावेळी एखाद्या जनावराची वाहतूक करताना वाहन पकडलं जातं त्यावेळी हे गोरक्षक, कथित गोरक्षक त्या वाहन चालकाला मारहाण करतात, त्यांच्याकडून त्यांची आर्थिक लूट करतात, पोलिसांशी संगनमत करून खोटे गुन्हे नोंदवतात. या गोरक्षकांचा मास्टर माइंड एक पुण्यातला स्वामी नावाचा, शिवशंकर स्वामी नावाचा एक मास्टर माइंड आहे. तो हा सगळं नेटवर्क चालवतो आणि
आपल्या जिल्ह्यामध्ये सुमित नवले आणि परमेश्वर आतकरे ही दोन माणसं उत्तर सोलापूर, बार्शी, वैराग, माढा, पंढरपूर या भागातील गोरक्षकांना एकत्र करून वाहने अडवणे, वाहन चालकांना मारहाण करणे हे फक्त जनावरांची वाहतूक करणाऱ्या लोकांबद्दलच होत नाही, तर इतर सामान्य लोकांची वाहनं अडवून देखील अशा घटना घडलेल्या आहेत. आणि यांची मुजोरी इतकी वाढलेली आहे, यांची दहशत इतकी आहे की त्यांच्या विरोधात कोणीही केस देण्यासाठी धाजावत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि राज्य लेवलच्या यांना हा शिवशंकर स्वामी नावाचा एक गुन्हेगार आहे, तो नेटवर्क चालवतो आणि त्यांच्या माध्यमातूनच अन्याय अत्याचार घडतात. आता पोलिसांनी जनावरं जप्त केली. जवळपास गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये 20 ते 25 हजार जनावरे जप्त करण्यात आली आणि संबंधित गोशाळेकडे जमा केली. तर ती जनावरे गोशाळेत आहेत का नाही या गोष्टीची खात्री कधी पोलिसांनी केली का? तर अजिबात केलेली नाही. आज जर पोलिसांनी आपण दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये जाऊन स्वतः पाहणी केली तर त्यांना तिथे जनावरच आढळून येणार नाही. कारण हे गोरक्षक, हे गोशाळा चालक हे लोक काय करतात, ह्या जनावरांची ताबडतोब विक्री करून स्वतःचा आर्थिक स्वार्थ साधून घेतात. खऱ्या अर्थानं गेल्या 12 तारखेला जे काय मोहोळ येथील निष्पाप असलेल्या कोरेशी लोकांवरती संघटित गुन्हेगारीचं BNS 111चं जे कलम लावण्यात आलं ते अन्यायकारक पद्धतीने लावण्यात आलं. वास्तविक पाहतात तसा गुन्हा त्यांच्यावरती दाखल होण्याला ते पात्रच नाहीत. खऱ्या अर्थाने हे गोरक्षक, हे गोशाळा चालक आणि हा मास्टरमाइंड शिवशंकर स्वामी हे खऱ्या अर्थानं ह्या 111 दाखल होण्याला पात्र आहेत. कारण यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल आहेत. लोकांना अडवणे, त्यांना मारहाण करणे, त्यांचे पैसे काढून घेणे, मर्डर करणे, हाफ मर्डर करणे असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे यांच्या विरोधात दाखल आहेत. मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर मला माहिती असलेले 704/2025 आणि 745/2025 या गोरक्षकांवरती हे 2 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. परंतु मागच्या काही दिवसांपूर्वी मोहोळचे सन्माननीय पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे साहेब यांना कोणत्या तरी कथित महिलेने, कोणतरी ठाकूर नावाची महिला आहे, तिनं असभ्य भाषेमध्ये आणि असंवैधानिक भाषेमध्ये जे काय सुनावलं त्यानं सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला देखील ते वाईट वाटलं. कारण माझे आजोबा देखील पोलीस होते. खऱ्या अर्थानं त्या ठाकूर नावाच्या महिलेनं हेमंत शेडगे साहेबांनाच नाही तर राज्याच्या संपूर्ण पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलेलं आहे. ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तर अशा लोकांवरती 111 कलम दाखल होण्यास हे पात्र आहेत. अशा लोकांवरती 111चं कलम लागत नाही, परंतु निष्पाप रोज मजुरी करून काम करणाऱ्या लोकांना हे 111चं कलम लावलं गेलं, हे अन्यायकारक पद्धतीनं लावलं गेलेलं आहे. आमची एकच मागणी आहे की पोलीस प्रशासनाला थेट चॅलेंज करणाऱ्या, मोहोळ तालुक्यातील रहिवासी नसणाऱ्या या गोरक्षकांची माहिती पोलीस प्रशासनाकडे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हा शिवशंकर स्वामी आहे, सुमित नवले आहे, परमेश्वर राऊत आहे. ह्या लोकांचं पोलीस प्रशासनाने कॉल डिटेल्स काढावे. आम्ही थेट कारवाई करा म्हणणार नाही, कॉल डिटेल्स काढून त्यांची लिंक इस्टॅब्लिश करावी आणि त्या माध्यमातून ह्या खऱ्या संघटित गुन्हेगारांना यांच्या मुसक्या आवळणं काळाची गरज आहे. आणि मोहोळ तालुका हा आमचा शांतताप्रिय तालुका आहे. मोहोळ तालुक्यामध्ये अशा जातीय दंगली कधी घडलेल्या नाहीत, पण हे लोक केवळ मुस्लिम समाजाला टार्गेट करून इथं मोठा धार्मिक दंगली घडवण्याचा तर यांचा कट नाही ना. कारण इतर तालुक्यात नाही यायचं आणि मोहोळ तालुक्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवायची हा एक कलमी कार्यक्रम यांचा असल्याचं या ठिकाणी जाणवतंय. तर आमची पोलीस प्रशासनाला या निमित्ताने एवढीच विनंती आहे की हे जे काही कथित गोरक्षक आहेत ह्या सगळ्यांवरती जे काही गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यांची माहिती घेऊन या लोकांवरती BNS कलम 111 प्रमाणे कारवाई करून यांचा कायमचा बंदोबस्त करावा एवढंच मी या ठिकाणी नमूद करतो. आणि जे काय गोशाळेला जनावर जमा केले आजपर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये, या गुन्ह्यामध्ये त्या जनावरांची पोलीस प्रशासनानं जाऊन पाहणी करावी. जर तिथं जनावरं नसतील तर अशा गोशाळा चालकांवर देखील या पोलीस प्रशासनानं कारवाई करायला पाहिजे. कारण जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यातला तो मुद्देमाल आहे. जर मुद्देमालच नष्ट होत असेल
आणि तोही कोर्टाच्या आणि पोलिसाच्या परमिशन शिवाय. तर अशा गोशाळा चालकांचे विरोधात देखील कायद्याने गुन्हे दाखल करणे काळाची गरज आहे. आणि या निमित्तानं मी एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. आपल्या मोहोळ पोलीस स्टेशनचे PI हेमंत शेंडगे साहेब यांच्यावर जे आरोप एका ठाकूर नावाच्या महिलेनं जे एकेरी भाषेत उल्लेख केला आणि दुसरा संग्राम फाटे आहे जो टीप देतोय, तर ह्यांचे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले व्हिडिओ. तर त्या संदर्भात त्यांच्यावर कुठले कलम दाखल व्हायला पाहिजे, जे कलम दाखल झाले ते बरोबर आहेत का? सध्या जी काय पेपरला बातमी वाचली ते संबंधित फाटे आणि ठाकूर कोण आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. प्रायमापेशी जे काय गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी तो योग्य आहे. परंतु यात फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून पोलिसांनी ह्या ठाकूर, हे फाटे, हे परमेश्वर आतकरे म्हणजे जे काय कथित हे गोरक्षक आहेत ज्यांच्यासाठी हे काम करतात, त्या ठाकूरसाठी, त्या स्वामीसाठी, यांच्याबद्दलचं फर्दर इन्व्हेस्टिगेशन करून यांची लिंक एस्टॅब्लिश करून 111 हे कलम लावण्याला हे पात्र आहेत. तर पोलिसांनी त्या दृष्टीनं पाऊल टाकलं पाहिजे. कारण आपण जर त्या ऑडिओ क्लिप पाहिल्या तर थेट पोलीस प्रशासनाला चॅलेंज केलेलं आहे. आणि यात जर आता पोलीस प्रशासन गप्प राहिलं तर या लोकांना कायद्याची भीती राहणार नाही. हे लोक परत कायद्याला जुमानणार नाहीत. हे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार उपस्थित करणार. कारण एखादी महिला थेट PI तू माझं काय करतो अतिशय खालच्या थराला जाऊन जर बोलत असेल तर हे फक्त हेमंत शेडगे यांना नाही तर संपूर्ण राज्याच्या पोलीस प्रशासनाला चॅलेंज आहे. हे पोलिसांनी गांभीर्याने लक्षात घेऊन त्यांच्या विरोधात 111चं कलम वाढवून कारवाई करावी एवढीच मी या ठिकाणी नम्र गोरक्षक कायदा लागू झाल्यानंतर मध्यंतरी अशाही चर्चा ऐकायला मिळाल्या की फक्त देशी गाय सोडली तर देशी गायची कत्तल करू नये किंवा त्याच गायीचं संरक्षण गोरक्षकांनी करावं, असं काय त्या कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. आता वास्तविक पाहता इथं कत्तलीचा मुद्दाच नाही. जनावर रस्त्यातच पकडलं जातंय, मग ते बाजारात विक्रीला जातंय का कत्तलेले जातंय हे अगोदर कसं ठरवायचं? सर्व जनावरांसाठी कायदा लागू आहे का देशी गाय? सर्व जनावरांसाठी अॅनिमल क्रुएलिटी ऍक्ट लागू आहे, प्राणी अत्याचार प्रतिबंधक कायदा. मग कोणतंही जनावर असू द्या त्याच्यावर जर अत्याचार झाला तर हे कलम कुणालाही लागू होतं. फक्त याला काय पुरेशी समाजाचा अपवाद नाही तर कुणाविरोधातही हे कलम लागू शकतं. परंतु या कायद्याचा दुरुपयोग फक्त आणि फक्त इथल्या मुस्लिम युवकांना अडकवण्यासाठीच केला जातोय असं बहुतांश आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तुम्ही जो कायद्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे तर ज्या कोंबड्या चिकन सेंटरमध्ये जातात त्यांची सुद्धा वाहतूक योग्य पद्धतीने होणं हे कायद्याला अपेक्षित आहे. हो, 100% अपेक्षित आहे. कारण वाहतुकीचे नियम आहेत. परिवहन विभागानं किंवा RTO विभागानं त्याबद्दल पद्धतीची काही नियमावली आहे ती जाहीर केलेली असते. आणि समजा एखादं जनावर वाहतूक करायचं असेल तर त्याला अँटी फ्लोरिंग पाहिजे, त्याला चारा पाण्याची व्यवस्था पाहिजे, त्याच्यासोबत एक अटेंडंट पाहिजे. या सगळ्या गोष्टीची नियमावली असते. जनावर एका जागेवरून दुसऱ्या जागेला स्थलांतरित करायचं असेल तर त्याला वेटरनरी ऑफिसरची सर्टिफिकेट पाहिजे. या सगळ्या गोष्टी आवश्यक असतात. पण ग्रामीण भागामध्ये असं घडत नाही. आणि एखादं जनावरांची वाहतूक होती तर ती काय कत्तलीसाठीच होतीये असं नाही. कारण अनेक लोक व्यापार करतात पोटासाठी. गोरक्षक शब्द हा एक परवलीचा शब्द झालेला आहे. जसं पत्रकार आहे, जसा एखादा शासकीय कर्मचारी अधिकारी आहे त्याला आयडेंटिटी असते, तशी गोरक्षकाला काय आयडेंटिटी आहे का? गोरक्षक कसा ओळखायचा त्याबद्दल काय? हे गोरक्षक जे आहेत हे विशिष्ट धर्माचा द्वेष करणारा गोरक्षक आहे. आणि हे गोरक्षेच्या नावाखाली स्वतःची आर्थिक पोळी भाजून स्वतःचा पोटा पाण्याचा यांनी प्रपंच सुरू केलेला आहे. स्वतः पैसे कसे कमवायचे, केसेसची भीती घालायची. आता आपण तो व्हिडिओ जर बघितला तो संबंधित गोरक्षक स्वतः गाडी पकडली म्हणून PI फोन करतो आणि PI त्यात अतिशय सुंदर उत्तर देतात. अतिशय कायदेशीर भाषेत त्यांनी उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला कोणत्याही पद्धतीने गाडी अडवण्याचा अधिकार नाही. तुम्ही पोलीस प्रशासनाला कळवा, पोलीस प्रशासन संबंधितावर कारवाई करेल. जर त्यात त्यांना क्रुएलिटी आढळली तर पोलीस प्रशासन नक्कीच कारवाई करेल असं योग्य उत्तर दिलेलं होतं त्यांनी. पण त्यानंतरही अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले गोरक्षक आहेत त्यांना
एखाद्या जातीच्या आणि धर्माच्या द्वेषाची कावीळ झालेली आहे. त्यामुळे यांना हे जग पिवळं दिसतंय, हे यातून दिसतंय. तुमच्या पक्षाकडने मग काय त्या संदेश देणार की हे अडवणूक होईल का हे थांबण्यासाठी तुम्ही काय कराल? काय आम्ही कायद्याची सन्मान करणारे माणसं आहोत. आम्ही पोलीस प्रशासनाचा सन्मान करतोय. जो कोणी जातीच्या आणि धर्माच्या नावावर इथे विशिष्ट धर्माचा द्वेष करेल त्याच्या विरोधात आम्ही आहे, आणि जो कोणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल त्याच्या विरोधात आम्ही आहे. आम्ही कायमस्वरूपी या गोष्टीचा पाठपुरावा करत राहणार की हे जे काय कथित गोरक्षक आहेत यांच्या कृतीमुळे जर कायदा सुव्यवस्था बिघडून इथलं आमचं जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल मोहोळ तालुक्यातलं, तर अशा गोरक्षकांवर कारवाई ही झालीच पाहिजे. कारण हे नावालाच गोरक्षक आहेत, यांना कुठली आयडेंटिटी नाही. उठायचं सुटायचं मी गायीचं रक्षण करतोय असं म्हणून कायदा सुव्यवस्था बिघडवायची, हा एक कलमी यांचा कार्यक्रम आहे. याच्यामुळं मोहोळ तालुका कधी नाही तो अराजकतेकडे वाटचाल करतो. कायद्यामध्ये मध्यंतरी पूर्ण जनावर खरेदी विक्री बंद, पुरेशी समाजानं व्यापार करायचं बंद केल्यानंतर अनेक शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांमधून उद्रेक झाला. काही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनावर सोडण्यात आले. शेतकऱ्यांनी प्रश्न प्रशासनाला विचारला की हे जे जनावर आहे ते आम्ही सांभाळू शकत नाही, हे जनावर तुम्ही सांभाळा, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रशासनाच्या विविध कार्यालयामध्ये ही जनावर सोडण्याचं सोडून एक प्रकारचं ह्या कायद्याला विरोध शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनेने दर्शवलेलं पाठीमागच्या काळामध्ये पाहायला मिळालं. तर हे गोरक्षक कायदा लागू झाल्यानंतर जो जो कोणी तो जनावरांचा व्यापार करतो, खरेदी करून वाहतूक करतो, फक्त खरेदी करून वाहतूक करणारच यामध्ये आरोपी ठरतो का जनावरांची विक्री करणारा पण आरोपी ठरला जातो, असं काय त्या कायद्यामध्ये आहे? आता वास्तविक पाहता एक सुधारणा करतो. गोरक्षक कायदा वगैरे असं काय अस्तित्वात नाही. गोवंश हत्या बंदी कायदा अस्तित्वात आहे. तर या कायद्याच्या म्हणजे हेतू असा आहे की गोवंशीचं जे जनावर आहे त्याची हत्या होऊ नये. आणि दुसरा मुद्दा जो शेतकऱ्यांचा सांगितला, हे शेतकऱ्यांचं पशुधन आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, आणि जे काही पशुधन आहे, एखादा शेतकरी जर्सी जे जनावर असतं, गायी असली तर त्याचं दुग्ध व्यवसाय तो करू शकतो, पण ते जर गायीचं वासरू नर असेल तर त्या नराचा अगदी शेतीच्या मशागतीसाठी सुद्धा उपयोग होत नाही. हा एक आव्हानात्मक प्रश्न आहे, आणि त्याच्यावरती सरकारनं योग्य उपाययोजना करणं गरजेचं आहे. ती केली जात नाही, ही एक शोकांतिका आहे. मी बिलाल शेख, माजी सरपंच, तसंच एक ज्येष्ठ नागरिक म्हणून या ठिकाणी मी सामाजिक कार्य बी केलेलं आहे. अनेक संस्थेवर आणि अनेक संघटनेवर मी कार्य केलेलं आहे. परंतु माझ्या बघण्यात असं आलेलं की कधी असल्या गोष्टी घडलेल्या नाहीत. परंतु हे 2-4 महिन्यात जी गोष्टी घडायला लागल्या कायद्या आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत, ती जरा थोडासा फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की या ठिकाणी मध्यंतरी जे आमच्या मुस्लिम समाजावर जे अन्याय झाला गोरक्षकाच्या नावाखाली, काय गोरक्षक आलेत त्यांनी आमच्या मुस्लिम समाजाच्या लोकांना मारहाण केली. परंतु वास्तविक पाहतात ती जे कार्य त्यांचं चालू आहे तो पूर्णपणे बेकायदेशीर चालू आहे. अक्षरशः त्यांनी पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे. त्यांनी मारहाण न करता कुठल्या ते ड्रायव्हरला मारहाण कर, कुठे त्यात बसलेल्या पोरांना मारहाण कर, मध्यंतरी काय जीवित जास्त त्या पोरांना मारहाण केली. म्हणजे कुठला कायदा हा? परत माझं एवढंच म्हणणं आहे की हा कायदा त्यांच्यासाठी नाहीये, कायदा सर्वांसाठी आहे. परंतु त्यांनी कायदा हातात घेऊन या जी गोष्टी करतात ती पूर्णपणे जी आहे एक प्रशासनाचं चॅलेंज आहे. आज या ठिकाणी एक 8 दिवसाखाली जे काय म्हणजे हा गुन्हा जे आहे मध्यंतरी 3-4 महिने अगोदर काय तर गोरक्षा नावाखाली आणि ती कुरेशी याच्यामध्ये जे काय वादविवाद झाला आणि त्यातून काय तर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की आम्ही सुद्धा पोलीस स्टेशनला गेलो, साहेब की या ठिकाणी गोरक्षकच्या नावाखाली जी काय पोरं येतात ती कुठले आहेत, नेमकं मोहोळ शहरातले नाहीत, मोहोळच्या आसपासचे खेड्यातले नाहीत, म्हणजे कुठले आहेत त्याची चौकशी करा. कारण त्याने आले आणि खटका लोकांच्या रात्री 11:30-12 वाजता त्यांच्या घरात घुसले आणि त्यानं मारहाण केली. त्यावेळेस रमजान महिना चालू होता, आम्ही सगळे नमाज गेलो होतो. तर ही जी बाब आहे त्यावेळेस जर खाटी लोक असली असती, मुस्लिम समाज जर एकत्रित झाला असता तर फार मोठा अनर्थ त्यावेळी घडला असता. तरी आम्ही आमची मुस्लिम समाज आम्ही लोकांना समजून सांगितलं की बाबा ठीक आहे, थोडं शांत राहावं, काय असेल आपण कायद्याच्या नावाखाली पोलीस प्रशासन आपण थोडंसं आपण त्यांना जाऊन भेटू,
त्याच्यावर चर्चा करून त्यातून काहीतरी मार्ग काढू. परंतु हा आमच्या ऐकण्यात आला की एक 8 दिवसाखाली जी पोरावर जी मारहाण झाली होती त्याच पोरावर 111 कलम हा लावण्यात आला. 111 कलम लावण्यात आला कशासाठी, काय कारण आहे त्याचा? गुन्हा मागे काढलेला आहे. म्हणजे केवळ हा गोरक्षक आणि त्यांचे कोण असतील त्यांच्या दबावाखाली हा इथं जी आपल्या मुलीच्या पोलीस स्टेशनला जो पोलीस निरीक्षक हेमंत शेळगे हा चांगल्या प्रकारे कार्य केलेला आहे. तिने 1.5 वर्ष झाले कुठल्याही कोणाची तक्रार नसताना एक चांगल्या प्रकारे त्यांनी पोलीस प्रशासनामधून या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. परंतु काही गोरक्षकांच्या वरिष्ठ लोकांच्या सांगण्यानुसार त्यांनी काय केलंय की एक दबावाला बळी पडून त्यांनी या मुलावरती 111 गुन्हा दाखल केला. परंतु मला असं म्हणायचं आहे की जी लोक येऊन मारहाण करतात, मरस्तोर मारहाण करतात, त्यांच्यावरती फार मोठे कलम का लागत नाही? तर ही गोरक्षक हे कोण आहेत, कुठले आहेत, याची पूर्ण गांभीर्याची चौकशी व्हावी. कारण पुढं भविष्यात मुळा आमचं प्रमाणे गाव आहे. या ठिकाणी कुठल्या प्रकारे आजपर्यंत अनर्थ घडलेला नाहीये. परंतु ह्या गोरक्षा नावाखाली काय तर फार मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. ही आज मी आपल्याला चॅलेंज करून सांगतो. तर यातून माझी पोलीस प्रशासन विनंती आहे की आपण या ठिकाणी जी गोरक्षक आहेत कुठले आहेत, त्याच्यावर गुन्हे ते इकडे काय येतात आणि मला एक असं म्हणायचं आहे की ही जी गोरक्षक नावाखाली जी त्यांनी ती गायीच्या नावाखाली ज्या काही गोष्टी घडवतात आणि पोलिस रिफॉर्म करतात, मग पोलिसांनी काय करतो ती जनावर गोशाळेत पाठवतो. आता ह्याची पुढची जबाबदारी गोशाळेत मला वाटतं 2-3 वर्षात कमीत कमी 1000-2000 गाय तिथपर्यंत पोहोचले असतील. त्याचा हिशोब कुठं आहे? ती मुद्देमाल आहे. त्या मुद्देमाली चौकशी पोलीस प्रशासन केली पाहिजे. कारण कधी केस ओपन होईल त्यावेळेस त्यांच्याकडे मुद्देमाल असणार आहे का तो? आज जर त्यांनी बघायला गेलं तिथं तर तिथं ती गाय नाहीत, गोरक्षक ती गाय नाहीत. त्यांनी काय केलंय हा फार मोठा वरिष्ठ लोकांबरोबर संपर्क करून त्यांनी गाय एक प्रकारे विकण्याचं काम आणि त्यातून आर्थिक बाजू मिळवण्याचं काम ही गोरक्षक गोशाळेच्या नावाखाली असला उद्योगधंदा चालू केलेला आहे. मी असं म्हणतो की एक ज्येष्ठ नागरिक म्हणून की आमच्या मोहोळमध्ये जी मुस्लिम समाजावर सध्या जी अन्याय चालू आहे तो फार मोठा मूलभूत अधिकारावरती गदा आणण्याचं काम चालू आहे. तर यावर ती मेहरबान कोर्ट असेल, पोलीस प्रशासन असेल, यांनी खालच्या पातळीवर जाऊन एकदम ह्याच्यावर म्हणजे काय म्हणतात त्याला जाऊन पूर्णपणे चौकशी करा आणि यातून मुस्लिम समाजाला न्याय द्या अशी माझी मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तसेच मी असं सांगतो की मोहोळचे PI हेमंत शेळके साहेब यांनी जी आरोपीवरची जी गुन्हा दाखल केलाय तो गुन्हा फार पूर्वीचा आहे. तो 4-5 महिन्या अगोदरचा आहे. परंतु काहीतरी दबावाखाली त्यांनी त्यांच्या बचावासाठी त्यांनी काय केलंय की जी आरोपी ती मागच्या गुन्ह्यात होती त्यांच्यावरती 111 कलम वाढवून त्यांनी अटक करून त्यांना ती त्यांच्यावर कलम दाखल करून त्यांनी केलेला आहे. माझं म्हणणं असं आहे की तो कोणाच्या दबावावर बळी पडली? एक हर्षा ठाकूर म्हणणारी महिला आणि दुसरा ती संग्राम फाटे हे जे आहेत हे कोण आहेत नेमका की ज्या वेळेस त्यांच्यावर दबाव आणला गेला त्यावेळेस त्यांनी त्यांच्या दबावाला बळी पडून हा जो कार्यक्रम केलेला आहे आणि मुस्लिमच्या समाजातील पोरांना जी गुंतून त्यांना अटक केलेली आहे ते बेकायदेशीररित्या त्यांनी केलेलं आहे. आता ही असे कृत्य करणारे की जे एक पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणून त्यांना खालच्या पातळीवर जाऊन त्यांना शिवीगाळ करून जर असे दबाव जर करतील तर भविष्यात आमच्या मोहोळ शहरात तालुक्यात मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय होणार आहे अशी शक्यता नाकारता येत नाही. कारण हा फक्त ती त्यांची चाल आहे. तो काय तर आमचं म्हणणं असं आहे की गोरक्षक नावाखाली जे हर्षा ठाकूर असेल किंवा संग्राम पाटील किंवा त्यांचे सहकारी जे असतील त्यांच्यावर योग्य चौकशी होऊन योग्य कायदेशीर गुन्हे दाखल करून त्वरित त्यांना अटक व्हावी की जेणेकरून कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासन व त्यांचे वरिष्ठ अधिकारी पोलीस महासंचालक यांनी सुद्धा घ्यावी असं मी एक ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच मोहोळ बिलाल शेख मी माझ्यातर्फे विनंती करतो. इरफान रियाज पाटील दिनांक 5/7/2025 रोजी मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 744/2025 अन्वय एकूण 13 आरोपी व अनोळखी 5 ते 6 आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 189 व इतर कलमानुसार
गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर दिनांक 12/1/2026 रोजी मोहोळ कोर्टातून मोहोळ पोलिसाकडून कलम 111 जे संघटित गुन्हेगाराचा कलम लावण्यात आला व सर्व त्यापैकी 7 आरोपींना 13/1/2026 रोजी अटक करून मोहोळ कोर्टात हजर करण्यात आले. त्यानंतर सदर अटक करून आणल्यानंतर त्या प्रकरणी मी आरोपीच्या वतीने मोहोळ कोर्टात सदरचं कलम लागू होत नाही याबाबत अर्ज दिला. परंतु मेहरबान कोर्टाने सदरचा अर्ज काही कारणास्तव फेटाळून लावला. त्यानंतर सदर आदेशाविरुद्ध व कलम 111 लागू होत नसल्याबाबत व आरोपींना जे बेकायदेशीर अटक झालेली आहे त्याबद्दल सदर आरोपींना 50 लाख रुपये नुकसान भरपाई भेटावं म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचकडे रीट दाखल करण्यात आली. दिनांक 14/1/2026 रोजी सदर रीटवर सुनावणी घेण्यात आली. सदर रीट मध्ये प्राथमिक जो युक्तिवाद होता तो ॲडव्होकेट अक्षय जगताप यांनी केला. सदरचा युक्तिवाद आणि त्यातील मुद्दे पाहून प्रथमदर्शनी केस दिसून येत असल्याने मेहरबान कोर्टाने मोहोळचे पोलीस निरीक्षक यांना त्यांचे म्हणणे मांडण्याकामी 20 तारीख दिलेली आहे. तसेच पोलीस महासंचालक व वरिष्ठ सर्व पोलीस अधिकाऱ्यांना त्या कामी नोटीस काढलेली आहे. तर आता आपल्या बोलण्यातून एक शब्द आला की बेकायदेशीर कलम. जे बेकायदेशीर कलम आहे तर त्या कलमाची प्रोविजन काय आहे आणि 6 महिन्यापूर्वी ते कलम दाखल झालं होतं किंवा त्याचा तो कालावधी आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगताय? 2023 नुसार हा कलम 111 संघटित गुन्हेगारसाठी लागू करण्यात आला. पूर्वी हा IPC मध्ये कलम नव्हता. ज्यावेळी संघटित गुन्ह्यामध्ये एखाद्या आरोपीवर 10 वर्षात 2 किंवा त्यापेक्षा गुन्हे दाखल होऊन त्याबाबत कोर्टामध्ये दोषारोपपत्र दाखल केले जातं आणि त्याची दखल मेहरबान कोर्टाने घेतल्यानंतर त्याच्यावर संघटित गुन्हेगारचा कलम लागू होतो. परंतु सदरचा जर गुन्हा बघितला तर मेहरबान कोर्टात फक्त 6 आरोपी विरुद्ध त्यांनी कलम वाढ होण्यासाठी अर्ज दिलेला होता. तो पण फक्त 111चा दिला होता. परंतु ज्यावेळी रिमांड आणण्यात आलं त्यावेळी 111(1), 111(2) आणि 3 हे कलम लावण्यात आले. ते बेकायदेशीर आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा आरोपीवर म्हणजे एकूण 7 आरोपीवर फक्त प्राथमिक एकच गुन्हा आहे. त्यामुळे हा कलम लागू होत नाही. आणि महत्वाचे म्हणजे सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने आपल्या अनेक निर्णयामध्ये हे नोंदवलेलं आहे की कलम 111 लावताना पोलिसांनी तसेच मेहरबान कोर्टाने ते कलम लागू होते का याची खातरजमा करूनच दाखल करण्यात यावा असं आदेशात म्हटलेलं आहे. त्या आदेशाचं उल्लंघन झाल्यामुळं हे जे अटक झालेली आहे ते बेकायदेशीर आहे. त्या बेकायदेशीर अटक झाल्यामुळं ह्यांचा संवैधानिक जो अधिकार आहे राईट टू लिबर्टीचा तो व्हायलेट झाल्यामुळं ते आम्ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा.